आणि हरित. बदक आणि हरित आहेत, त्याच्या पायांची एकूण संख्या आहे 86. तर तिथं डोके 28 आहे, तर तिथं असणारे हरिण व बदक किती? ठीक आहे, हा प्रश्न मी निर्माण केला. आता मी काय म्हणतो, तिथं बदक आहे, बदक लिहूया. बदक किती लिहिणार आपण? हरिण लिहिलं का? आता बदकाला पाय किती रे? 2. डोकं किती आहेत? 28. हरणाला पाय किती? 4. डोक्याची संख्या किती? 28. असं लिहू. बेअटी 16, एकाचा घेतला 6. बेदुनी 4, 4 आणि 1 5, 56. आता मी काय म्हणतो, बदक 56 आलं तर बदकाच्या खाली 56 घ्या. ठीक आहे. हरिण 4 32, 4 दुनी 8 3 11, 112 आलं. हरणाच्या जागी 112 घ्या. लिहिलं का? मग आता पायांची संख्या किती होती? 86. 86 मधून 56 घालवा आणि 112 मधून 86 घालवा. किती येतं मला सांगा. काय करायचं? हा बघ, 7 + 6 गेलं 0, 8 + 5 गेलं भागिले 2 घ्यायचं. कारण की किती येते? 2 आहेत ना, म्हणून 24. आता 112 तून 86 गेलं, किती राहिलं? किती? 26. तिला 26 घ्या आणि भागलं 2. मग घरा बेक बे बे 6 ते झालं. 30 च्या किंमत किती? 15. म्हणजे तिथं असणारे हरिण किती रे? 15. आणि तिथं असणारे बदक किती? 13. सोपं आहे का? सर ह्या ट्रिकने सोडवलं तर तुमचं उत्तर निघून जाईल. आणि जर तुम्ही ह्या ट्रिकने जर नाही सोडवलं तर डेफिनेटली तुम्हाला 1 मिनिटाच्या जागी 5 मिनिटं नक्कीच लागेल. 1 मिनिटही लागणार नाही हे तुम्हाला परफेक्शन आणण्यासाठी. पटकन लिहून आणि मग पुढचा प्रश्न तू सांगतो. पुढं काय तोतास, पुढं अजून काय? बकरी. बकरी आहे ना? बकरीला पाय किती असतात? 4. डोक्याची संख्या 9. डोक्यांची संख्या विसरायची नाही, दिलेली संख्या जी आहे ती लिहायची. मला सांगा, 9 18 इकडचं 0 इथं लिहू. 4 9 36 इकडचं 0 इथं लिहू. ठीक आहे. आता इथं काय करायचं? तोता लिहायचं. तोता लिहिलं का? तोता. आणि इथं लिहायचं बकरी. बकरी. ठीक आहे. लिहिलं का? बकरी. तोताचे डोक्याची संख्या किती आहे? 180. आणि बकरीची किती आहे? 360. आता काय करायचं? पायांची एकूण संख्या किती दिली होती? 230. हे मध्ये आहे 230. ठीक आहे. त्या 230 मधून 180 घालवायचं आणि त्याला हित द्यायचं. आणि त्या 360 मधून 230 घालवायचं आणि त्याला हित द्यायचं. क्रॉस द्यायचं. ठीक आहे. 23 पुन्हा 18 गेला किती राहिलं? 0 आहे तसं घ्या. किती? 18 19 20 21 22 23 किती? 50. तर संख्या किती आहे? 1 आणि 2 म्हणून आपण काय करतो? 2. 50 चे निम्म काय? 25. मग तिथं बकरीची संख्या 25 आहे. हे समजा तोता काढायचा आपल्याला. त्या 360 मधून 23 घालू. त्या 0 ला 0 गेला, 0 राहिलं. त्या
36 म्हणून 23 होतो. 7 3 गेले किती राहील? 3 2 गेले किती राहील? बाकीचे 2. 130 चं निम्म किती? 65. तिथं स्वतः किती? 65 आणि बकरी किती? 25. बघूया कसं हे 65 आणि 25 ला आपण जर ऍड केलं 90 जर डोक्याची संख्या आली तर ते उत्तर आपलं बरोबर आहे. 5 आणि 5 10 आणि 6 आणि 2 किती? 8. 8 आणि 1 9. म्हणजे डोक्याची संख्या किती आहे? 9. म्हणजे आपलं उत्तर ऍक्च्युली परफेक्ट. समजलं?